नमस्कार. प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण मी तुम्हाला बंकीपूर या विधानसभा मतदार संघामध्ये जी पोटनिवडणूक झालेली आहे, या पोटनिवडणुकीमध्ये प्रशांत किशोर यांचा दणदणीत विजय झालेला आहे. आणि तो विजय का दणदणीत आहे, का महत्त्वाचा आहे आणि तो कसा झाला आहे याची गोष्ट सांगणार आहे. तुम्ही म्हणाल की आता आपण महाराष्ट्रात आहोत, बिहारमधल्या बंकीपूरमधली गोष्ट ऐकून काय करायची आहे. पण तिथंच तर मजा आहे. कारण हा बंकीपूर विधानसभा मतदारसंघ जो आहे तो गेली कित्येक वर्ष भाजपकडे आहे. म्हणजे जवळपास 2008 पासून या मतदारसंघावर भाजपचं वर्चस्व आहे, भाजपची तिकडे ताकद आहे, भाजपचा तो बालेकिल्ला म्हणून ओळखला जातोय. एवढंच नाही तर आत्ताच्या या पोटनिवडणुकीच्या वेळी प्रचारामध्ये भाजपकडनं अशी वक्तव्य केली गेली, म्हणजे तिथल्या उमेदवाराकडनं, की आम्ही इथे एखाद्या दगडाला देखील उभं केलं किंवा कुत्रं मांजराला देखील उभं केलं तरी तो निवडून येऊ शकतो. इतका फाजील आत्मविश्वास हा भाजपमध्ये सध्या आलेला आहे किंवा तो भरलेला आहे. 2014 पासून जी भाजपची सत्ता केंद्रामध्ये आहे आणि त्यातून राज्यांमध्ये जे नेते आहेत त्यांच्यामध्ये विश्वास असायला हरकत नाही, पण ज्याला आपण म्हणतो ना फाजील विश्वास हा निर्माण झाला आहे की आम्ही काहीही, आमच्यातलं आता या मतदारसंघांमधनं कोणी निवडून येऊ शकतं याला टाचणी लावली आहे ती प्रशांत किशोर यांनी. आणि भाजपचा हा फुगलेला फुगा आहे तो एका सेकंदात आज फुस्स करून टाकलेला आहे. आज आपण बघतोय की 3 राज्यांमध्ये पोटनिवडणुका झाल्या. त्याच्यामध्ये बिहारमधल्या पाटणामध्ये हा जो बंकीपूर मतदारसंघ आहे त्या बंकीपूर मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये झाली, गुजरातमध्ये झालेली आहे. आणि या तिन्ही मतदारसंघांमध्ये जिथे पोटनिवडणूक झाली आहे त्याचे जे निकाल आता आज दिवसभर चालू आहेत, तुम्ही बघितले असतील माध्यमांवर. आत्ता देखील हा जेव्हा मी व्हिडिओ करतोय तेव्हा अजून विजयी घोषित झालेलं नाही आहे कोणी, परंतु कारण अजून ते काउंटिंग, मग ते आपल्याला सध्या माहिती आहे, सवय झालेली आहे की रात्री उशिरापर्यंत मग ते काउंटिंग चालतं, मग रात्री मध्यरात्री काहीतरी अनाऊन्स केलं जातं. काय गडबड आहे आपल्याला त्यातली माहीत नाही. लहानपणापासून जे काय आपण मोठे होतो तोपर्यंत वेळेत मतमोजणी होत होती, पण आता हल्ली तो उशीर होतो. तो का होतो आपल्याला माहीत नाही. पण बंकीपूर मतदारसंघाची गोष्ट खूप इंटरेस्टिंग आहे की हा भाजपचा बालेकिल्ला ढासळला कसा, हेच बघणार आहोत या व्हिडिओमधनं. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मी जे तुम्हाला म्हटलं की या मतदारसंघामधला इंटरेस्टचा भाग हा आहे की प्रशांत किशोर जे जनसुराज्य पक्ष, हा जो नव्याने पक्ष स्थापन झालेला आहे त्याचे ते सर्वेसर्वा आहेत, त्याचे ते अध्यक्ष आहेत. आता प्रशांत किशोर म्हणजे काही मी फार वेगळं सांगायची तुम्हाला गरज नाही आहे. प्रशांत किशोर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ते एक रणनीतिकार म्हणून, म्हणजे आत्तापर्यंत त्यांनी भाजपसाठी रणनीती आखलेली आहे. म्हणजे नरेंद्र मोदींसाठी 2014 मध्ये, त्यानंतर तृणमूल काँग्रेससाठी त्यांनी काम केलेलं आहे, त्यांनी काँग्रेससाठी काम केलेलं आहे, त्यांनी अरविंद केजरीवालांसाठी काम केलेलं आहे. एवढा प्रदीर्घ अनुभव आणि अत्यंत मायक्रो लेवलवर सगळ्या निवडणुकांचं प्लॅनिंग, त्या पक्षासाठी ती स्ट्रॅटेजी आखणं, हा सगळा भाग जो आहे तो प्रशांत किशोर यांचा आहे. प्रशांत किशोर यांनी आत्ता ज्या काही बिहारमध्ये मागच्या वेळेला आता विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये त्यांचा जनसुराज्य पक्षाचे उमेदवार सुद्धा उभे होते, परंतु एकही उमेदवार निवडून आला नाही. आणि त्यामुळे मग प्रशांत किशोर यांच्यावर प्रचंड टीका झाली आणि ती जास्त करून तर भाजपकडनं करण्यात आली की हे कसले रणनीतिकार, दुसऱ्यांना तुम्ही स्ट्रॅटेजी शिकवणार, रणनीती शिकवणार, आज तुमचाच पक्ष एक उमेदवार सुद्धा साधा तुम्हाला निवडून आणता आला नाही. पण या पोटनिवडणुकीमध्ये प्रशांत किशोर हे स्वतः उमेदवार म्हणून उभे राहिले जनसुराज्य या पक्षाच्या चिन्हावर. आणि प्रशांत किशोर यांनी आज मतमोजणी जशी सुरू झाली आहे तसं पहिल्या फेरीपासून जी आघाडी घेतली आहे ती आघाडी आत्तापर्यंत त्यांची कायम राहिलेली आहे. आणि बंकीपूर या मतदारसंघातनं आता विजयी
अधिकृतरित्या ते घोषित होईल, परंतु त्यांनी जी आघाडी घेतली आहे ती लक्षणीय आघाडी घेतलेली आहे. नीरज कुमार म्हणून जे आहेत भाजपाचे उमेदवार, ते उमेदवार प्रचंड मागे आहेत की आता कोणत्याही, अजून किती फेऱ्या असतील आणि अजून किती मतमोजणीला वेळ गेला तरी आता काही नीरज कुमारांना कोणतीही आशा शिल्लक राहिलेली नाही. प्रशांत किशोर यांचा विजय आता निश्चित आहे. मुद्दा असा आहे की नीरज कुमार यांना उमेदवारी दिली, त्या नीरज कुमारांच्या आधी भाजपनी एका उमेदवाराला, त्यांच्या नेत्याला उमेदवारी दिलेली होती, पण तिथल्या मतदारसंघांमधल्या नागरिकांनी तीव्र विरोध केला त्या उमेदवारीला. कारण त्या उमेदवाराचं नाव हे बिहारमधल्या चारा घोटाळ्यामध्ये सुद्धा आलेलं होतं. त्यामुळे त्या उमेदवाराला प्रचंड विरोध झाला आणि त्या विरोधासमोर भाजपला कळेना, शेवटी भाजपला तो उमेदवार बदलावा लागला आणि मग हे जे नीरज कुमार आहेत त्यांना तिथे उमेदवारी द्यावी लागली. आता या बंकीपूरमध्ये तुम्हाला नितीन नवीन माहिती आहेत, आत्ता जे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, हे नितीन नवीन जे आहेत हे या बंकीपूर मतदारसंघामधनं ते आमदार म्हणून निवडून आलेले आहेत मागच्या वेळेला, पण आत्ता त्यांना राज्यसभेवर संधी मिळाली, मग ते राज्यसभेवर गेले, त्यामुळे त्यांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागला आणि म्हणून मग ही पोटनिवडणूक होती. आता प्रशांत किशोर यांचा विजय तर फार महत्त्वाचा आहेच आहे, तो का झालाय हेही आपण बघणार आहोत. पण त्याचबरोबर आज या देशामध्ये जे जेनझींचं आंदोलन झालं आणि ज्या आंदोलनामुळे आज मोदी सरकारला बॅकफूटवर जाऊन धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यावा लागला, विद्यार्थ्यांच्या समोर सरकारला झुकावं लागलं आणि त्या क्षणापासून देशभरामध्ये आज चर्चा आहे, तज्ज्ञ चर्चा करतायत, विश्लेषक आपली आपली मांडणी करतायत की मोदींचा जो करिश्मा होता त्याला ओहोटी लागलेली आहे आणि 2029चं चित्र या वेळेला भाजपसाठी फार काही सुसह्य राहील अशी स्थिती अजिबात नाही आहे. म्हणून त्या अर्थाने देखील आपल्याला या बंकीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये जो काही प्रशांत किशोर यांचा विजय झालेला आहे त्याकडे त्या अर्थानेही आपल्याला बघायला लागतं. मी जसं म्हणलं की मध्य प्रदेशमध्ये सुद्धा पोटनिवडणूक झाली, त्याचाही आज निकाल आहे. आज मध्य प्रदेशमध्ये तिथे काँग्रेसचा उमेदवार आघाडीवर आहे आणि गुजरातमध्ये सुद्धा पोटनिवडणूक झाली आहे, तिथे अर्थातच भाजपचा उमेदवार हा आघाडीवर आहे, तो विजयाच्या वाटेवर आहे. मुद्दा काय तुम्ही लक्षात घ्या, बिहारमध्ये प्रशांत किशोर जनसुराज्य पक्ष, मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे आणि गुजरात हा तर काय मोदींचं राज्य राहिलेलं आहे, ते तिकडे सलग 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेत, आज ते देशाचे पंतप्रधान आहेत, गुजरातवर त्यांचा प्रभाव आहे, प्रभुत्व आहे, पकड आहे, त्यामुळे तिथं तो विजय प्राप्त होणं हे अत्यंत स्वाभाविक आहे. परंतु आता इतर जेव्हा राज्यांचा आपण विचार करतो आहोत, या आंदोलनानंतर भाजपला मोठा सेटबॅक बसतोय की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. अर्थात आपण घाई करू असंही माझं मत आहे, म्हणजे आत्ता लगेच आपण काय म्हणतात शीतावरनं लगेच भाताची परीक्षा करायला जाऊयात नको, आत्ता असं म्हणणं एकदम उचित ठरणार नाही. पण प्रशांत किशोर यांच्या विजयाकडे त्याही नजरेनं बघणं की आता लोकांना भाजपच्या एकतर या भाजपच्या राजकारणाचा, भाजपच्या सत्तेचा आणि भाजप ज्या पद्धतीने धार्मिक ध्रुवीकरण करत आत्तापर्यंत जे राज्य करत आलंय आणि त्यातून जे मी म्हटलं की याच्या आधीचा जो उमेदवार होता जो भाजपने दिला होता त्याच्यावर चारा घोटाळ्याचे आरोप झाले, त्याला आपल्या पक्षामध्ये घेतला, म्हणजे जे काही आपण म्हणतो ना की तुमच्याकडे ते वॉशिंग मशीन आहे, त्या वॉशिंग मशीनमध्ये टाकला, पण किती तुम्ही वेळा असे वॉशिंग मशीनमधनं धुतलेल्या लोकांना समोर आणणार आहात आणि त्यांना स्वच्छ सर्टिफिकेट देऊन लोकांच्या समोर लोक इतकी आता दुधखोळी राहिलेली नाहीत आणि लोक त्यालाच कंटाळलेली आहेत. आणि म्हणून आता लोकांनी भाजपला या बंकीपूरमध्ये त्यांचा गेले 30 वर्ष हा बालेकिल्ला त्यांचा जो राहिलाय बंकीपूर, या बंकीपूरमधनं भाजपला साफ परतवून लावलेला आहे आणि तिथे प्रशांत किशोर यांचा विजय झालेला आहे. म्हणून प्रशांत किशोर यांचा विजय हा अत्यंत महत्त्वाचा असा ठरतो.
आता त्यातले काही 4 मुद्दे आहेत की हा विजय कोणत्या गोष्टींमुळे झाला. तर मी पहिल्यांदा जे तुम्हाला म्हटलं, हे बघा, विश्वास असणं ही खूप चांगली गोष्ट आहे, पण अतिविश्वास, फाजील विश्वास किंवा अहंकार हा लोकांना फार काळ नाही चालत आणि तुम्ही लोकांना फार काळ त्या स्थितीमध्ये नाही ठेवू शकत. लोकांना सगळं कळतं की तुम्ही कशा पद्धतीने खोटा सगळा फुगा फुगवत चाललेला आहात. एक दिवस ती टाचणी लागते आणि ती तशी लागली. दुसरं, ज्याला म्हणतो अँटी इन्कम्बन्सी, आज गेले सातत्याने तिथे भाजपची सत्ता आहे, पण मग तेवढे दिवस त्या मतदारसंघामध्ये भाजपचा आमदार येतोय, उमेदवार निवडून येतोय, मग त्या मतदारसंघात त्या पद्धतीनं काही पायाभूत सुविधांची कामं झाली आहेत का? नाही झाली. आज रस्ते, पाणी प्रचंड अभाव आहे आणि त्यामुळे लोकांनी यावेळेला काय ठरवलं तर बस अब भाजप इस बार भाजप नाही. तिथं जेडीयू सुद्धा होतं, एक लक्षात घ्या. म्हणजे त्यांना सुद्धा हा संदेश आहे, लोकांनी प्रशांत किशोर यांना निवडून देणं किंवा त्यांना विजयी करणं, याचा अर्थ तमिळनाडूमध्ये ज्या पद्धतीने एक वेगळं सरकार आलं, तो अभिनेता जो आहे त्याचं जे सरकार तिथे आलं विजय थलपतीचं, म्हणजे काँग्रेस नाही, भाजप नाही, इतर तिथले जे पक्ष आहे स्थानिक पक्ष त्यांना नाही, विजय थलपतीचा पक्ष तिथे TVK हा तिथे आज राज्य करतोय. आता लोकांना ना वेगळेपण हवंय. त्याच पक्षांचा, तेच चेहरे, तेच तुमचं कामांची आश्वासनं, कामं न होणं, त्यापेक्षा आता वेगळ्या कुठल्या तरी चेहऱ्याला, वेगळ्या पक्षाला संधी देणं हे लोकांनी ठरवलंय का, असा एक प्रश्न या आता आंदोलनानंतर तो सुरू व्हायला लागलेला आहे. एक तर TVKच्या बाबतीमध्ये तो आधीच सुरू झाला, परंतु आता या आंदोलनामुळे याची दिशा आता बदलत चाललेली आहे. आता मतदार जो आहे तो भाजपकडनं दूर सरकतोय की काय, अशी एक स्थिती निर्माण झाली आहे. आणि त्यातून तुम्ही आता बघा, सध्या नरेंद्र मोदी, पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा युवकांसाठी व्हिडिओ करतायत. आजचीच बातमी आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे मुंबईमध्ये युवकांबरोबर संवाद साधणार आहेत. आता एकदम सगळ्यांना युवकांचं प्रेम आलेलं आहे. पण आत्ताचा जो यूथ आहे, कारण ते का प्रेम आलं तुम्हाला सांगतो. आता 2029ला साधारणतः तरुण वर्गाचं जर मतदान आपण काउंट केलं तर 30 कोटीपर्यंतचे तरुण नवीन मतदार त्याच्यामध्ये मतदान करणार आहेत. तेव्हा या मतदारांना आपल्याकडे ओढण्यासाठी आता प्रत्येक पक्षच, म्हणजे तुम्ही शिंदेची गट देखील बघा, शिंदे आता आपल्या पक्षामध्ये तरुण नेतृत्वाला संधी देणं, मग भाजप तिकडे त्याची चढाओढ करतोय, इकडे आता संघ मोहन भागवत सुद्धा तरुणांशी संवाद साधायचा प्रयत्न करतायत, नरेंद्र मोदी तरुणांची भाषा बोलू लागलेले आहेत, हाय फ्रेंड्स करायला लागलेले आहेत. हा जो बदल आहे हा ते करतायत. पण आत्ताचा जो तरुण आहे तो नेमका काय विचार करतोय ते त्यांनी त्या आंदोलनातनं दाखवून दिलं आहे की तुम्ही आता आम्हाला रिझल्ट पाहिजेत, आम्ही तुमच्या हातामध्ये सत्ता दिली, काय झालं शिक्षण खात्यामध्ये, नीटच्या परीक्षामध्ये काय एवढे गोंधळ झाले, का घोटाळे झाले, बरं ते एकदा झाले का? नाही. तो तरुण आता, तो विद्यार्थी आता तुमच्यावर विश्वास ठेवायला तयार नाही आहे. आणि त्यामुळे आता एकूण भारतामधली राजकारणासाठीची जो विचाराची जी दिशा आहे ही आता बदलत चालली आहे का? मतदार आता वेगळा विचार करायला लागलाय का, असा एक प्रश्न आत्ताच्या या प्रशांत किशोर यांचा जे काही विजय तिथे होतोय त्यामधनं आता दिसायला लागलेलं आहे की भाजपला आता लोक नाकारतायत, नाकारू लागलेली आहेत. लगेचच असं अनुमान काढणं हे चुकीचं ठरेल की देशभर आता काहीतरी भाजप विरोधी लाट येते असं मी अजिबात म्हणणार नाही, किंवा हे आत्ताच्या लगेच म्हणणं हे संयुक्तिकही ठरणार नाही. परंतु ही सुरुवात आहे. भाजपनी आता वेळीच काय मतदाराच्या मनात आहे याची चाहूल घेतली पाहिजे, याचा कानोसा घेतला पाहिजे. आणि आता बास झालं तुमचं ते धार्मिक ध्रुवीकरणाचे खेळ जे आहेत, म्हणजे निवडणुका आल्या की हिंदू मुस्लिम दंगे भडकवायचे किंवा वाद निर्माण करायचे किंवा तशा पद्धतीचे न्यूज क्रिएट करायच्या, घटना क्रिएट करायच्या, याला आता लोक कंटाळलेली आहेत. लोकांना आता एक तर मुळामध्ये तुम्ही महागाई कमी करा, लोक महागाईला कंटाळलेली आहेत.
तुम्ही महागाईवर अजून कंट्रोल नाही आणू शकलात आणि तुम्ही आम्हाला काय सांगताय? अनेक मुद्द्यांवरनं, बेरोजगारीवरनं तरुण वैतागलेला आहे की आमच्याकडे डिग्र्या आहेत पण नोकऱ्या नाही आहेत. त्याच्या बाबतीत भाजप सरकार काही करू शकलेलं नाही. त्यामुळे आत्ताचा तरुण हा जो 2029ला मतदार म्हणून आता नव्याने समोर येतोय, तो खूप वेगळा विचार करतोय आणि कदाचित 2029चं चित्र म्हणजे जे प्रस्थापित सगळे पक्ष आहेत, काँग्रेस असेल, भाजप असेल, अजून काय जे काही पक्ष आहेत, या पक्षांना सोडून कदाचित हा तरुण काहीतरी नवं समोर येतंय का याच्या शोधामध्ये सुद्धा असू शकतो. एवढंच चाहूल या सगळ्या पोटनिवडणुकींच्या निकालावरनं आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये नेमकं काय चित्र असेल हे बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. पण या सगळ्या अर्थांनी आज जेव्हा प्रशांत किशोर यांचा विजय होतोय पोटनिवडणुकीमध्ये, एक गोष्ट नक्की झाली की प्रशांत किशोर यांच्यावर विधानसभेला जे काही एक असा शिक्का लागलेला होता की तुम्ही इतरांना निवडून आणण्याचे दावे करता, त्यांची स्ट्रॅटेजी ठरवता, पण तुमच्या पक्षाला निवडून येता येत नाही, ते प्रशांत किशोर यांनी स्वतः उमेदवारी घेऊन आज ते स्वतः तिथे निवडून येत आहेत. त्यामुळे एक वेगळा दृष्टिकोन, वेगळा टर्न या निमित्ताने देखील आपल्याला या बिहारच्या बंकीपूर पोटनिवडणुकीमध्ये नक्की बघायला मिळतोय. तुम्हाला सुद्धा काय वाटतंय? खरंच आता मतदार जो आहे तो आता वेगळा विचार करायला लागलाय का? मतदारांना आता भाजपचं जे हे सातत्याने धार्मिक ध्रुवीकरणाचं जे राजकारण आहे त्याला लोक कंटाळलेली आहेत का? आणि लोक आता काही वेगळा नवीन मार्ग शोधतायत का? तुम्हाला सुद्धा काय वाटतंय नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये. आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.